जहां पे ईडी सीबीआई के जो हजारों रुपए करोड़ों रुपए जो उनके पास मिले, उन्होंने कहा कि लीगली हम देख रहे हैं कि ये पैसा हमको लोगों तक कैसे लौटा सकते हैं। तो क्या करेंगे आप? प्रफुल्ल पटेल का भी पैसा उसमें शामिल है, छगन भुजबल 70,000 करोड़ का सिंचन घोटाला, हसन मुशर्रफ, हाँ, और कौन से नाम मैं लेना चाहूँगा, बताइए मुझे। आज प्रधानमंत्री ने कहा है किसी रैली में, लगता है मेरठ में, कि भ्रष्टाचारियों को नहीं छोड़ूंगा। आज कहा है ना, ये तो एक सबसे बड़ा जोक्स मोदी मारते हैं दर दिन। अब बहुत ही जॉनी लीवर के बाद अगर कोई यहाँ राजू श्रीवास्तव बेचारे नहीं है, लेकिन जॉनी लीवर के बाद ये गुजरात का लीवर है जो हमारा मनोरंजन कर रहा है। भ्रष्टाचारियों को नहीं छोड़ेंगे, ये मोदी जी बोल रहे रैली में मेरठ के, और उनके अगल बगल में 10 भ्रष्टाचारी बैठे हैं। उनके पार्टी में दर दिन एवरेज 5 भ्रष्टाचारी का प्रवेश होता है। वो भी ऐसे भ्रष्टाचारी नहीं, नामचीन भ्रष्टाचारी, जैसे नामचीन गुंडे होते हैं ना, वैसे नामचीन भ्रष्टाचारी। आप उनका क्या करोगे? वो तो आपके बगल में बैठेंगे, आपके साथ घूमेंगे फिरेंगे, आपके सरकार में शामिल होंगे। आप उनके ऊपर के उनकी जो क्राइम फाइल है वो क्लोज करेंगे और दुनिया को आप ज्ञान देंगे। हाँ, सबसे ज़्यादा भ्रष्टाचारी अगर कोई होगा इस देश में तो भारतीय जनता पार्टी है। आप इलेक्टोरल बॉन्ड्स पर अब तक कोई आपका कमेंट नहीं है। आप कौन सा भ्रष्टाचार खत्म करना चाहते हैं? हाँ, अगर आप में हिम्मत है तो आपके पार्टी के तरफ से बयान आने दो, आपकी तरफ से बयान आने दो। इलेक्टोरल बॉन्ड्स का जो घोटाला है वो भ्रष्टाचार है या नहीं, ये दुनिया को बेवकूफ बनाने का धंधा बंद कर दीजिए। हाँ, ये जो ईडी का पैसा ये जनता में यूज होगा, ये 15 लाख वाला जुमला लगता है सर। देखिए, ये जुमला नहीं, जुमले का बाप है। ये कहाँ से पैसा देंगे? पूरा पैसा तो जमा करके उनके बीजेपी के खाते में चला गया भ्रष्टाचार का। जो जनता को देना था पैसा वो उनके खाते में चला गया है बीजेपी के। वो क्या जनता को देंगे? वो कुछ नहीं दे सकते जनता को। जनता को सिर्फ गुमराह कर सकते हैं। आता बोला, नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत, राज्यात 10 सभा आहेत त्यांच्या देखील होण्याची माहिती मिळते। नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते, आता नाहीत। आता फार तर ते निवडणुकीची घोषणा झाल्यावर, निवडणुकीची जेव्हा घोषणा होते राज्यात किंवा देशात, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फार तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात। त्याच्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही। आणि जर ते तसे गेले सरकारी विमानं फौजफाटा घेऊन, तर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातल्या खर्चाचं बिल त्यांना पाठवायला हवं आणि त्या पक्षाच्या खात्यातून, तर त्या पक्षाकडून ते पैसे वसूल केले पाहिजेत। नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून, निवडणुका जाहीर झाल्यापासून, सरकारी यंत्रणा, सरकारी विमानं, सरकारी हेलिकॉप्टर्स घेऊन फिरतायत, घोषणा करतायत। त्यांचा एक एक दौरा हा 25-25 कोटीचा असतो। यंत्रणा आणि सगळी त्यांचे सरकारी लवाजमा पाहिला तर काय आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी आहे? काँग्रेससाठी, शिवसेनेसाठी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे? नोटिसा फक्त आम्हालाच येणार? प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतायत आणि प्रचाराला उतरले सरकारी यंत्रणा घेऊन, हा भ्रष्टाचार नाही? मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत। त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही, त्यांना सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही। हा सगळ्यात मोठा करप्शन, भ्रष्टाचार आहे। आपण म्हणताय ते मुंबईला येत आहे, काय शोधायला येतात? जमिनी शोधायला येतात? अडाणीला कोणती जमीन द्यायची आहे, कोणती शिल्लक आहे का, ते वरून पाहणार आहेत का? गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षानं, नरेंद्र मोदी यांनी, अमित शहा यांनी मुंबई विकली। गौतम अडाणी या त्यांच्या उद्योगपती मित्राला धारावी विकली, मुंबईचे भूखंड विकले, मुंबईचे उद्योग पळवले
आता मोदी 10 सभा घेऊन काय करणार आहेत? अजून त्यांना काय विकायचं आहे? पण एक लक्षात घ्या, मुंबईत 10 नाही 100 सभा घेऊ द्या. मुंबईच्या जनतेनं ठरवलं आहे की मुंबईतून भाजपा पूर्ण तडीपार करायची. देशातून होतेच आहे, पण मुंबईत 10 सभा घेतल्यात तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे. आर्थिक दहशतवाद असं देखील तुम्ही म्हटलेलं आणि अशा भामट्यांना हद्दपार करावं असं देखील म्हटलंय. करणार तडीपार. काल माननीय उद्धव ठाकरे हे रामलीला मैदानावर होते दिल्लीच्या. ते अत्यंत ऐतिहासिक मैदान आहे. त्याच मैदानावरून 1978 साली जयप्रकाश नारायण यांनी विरोधी पक्षाची एकजूट केली होती आणि तिथूनच त्यांनी इंदिरा गांधींना आव्हान दिलं होतं, सिंहासन खाली करो. आणि त्याच ऐतिहासिक मैदानावरून माननीय उद्धव ठाकरे यांनी नारा दिलाय, अब की बार भाजपा तडीपार. आणि तो नारा काल संपूर्ण रामलीला मैदानावर घुमताना आम्ही पाहिला. तडीपार होत आहे भाजपा. शेलार म्हणतं की पेट्रोलचा खर्च मी करतो. उद्धव ठाकरेंचं त्यांनी मालवणीमध्ये जाऊन बघावं, अन्यायाविरुद्ध लढावं आणि आवाज उठवावा. कुठे घेऊन जावं? त्याला काल माननीय उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे, आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था करतो, त्यांनी मणिपूरला जावं. तेव्हा मोदींनी मुंबईत 10 सभा घेतल्या तरी एकही जागा त्यांना मिळणं कठीण असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच मोदी हे गुजरातचे जॉनी लिव्हर असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केलेली आहे. तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे. कच्च्या